तर मित्रांनो, देशात उद्या 1 जूनला 7व्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडणारे. तर मग हे मतदान संपताच संध्याकाळी लगेचच एक्झिट पोलचे अंदाज सुद्धा समोर येणार आहेत. तत्पूर्वी राजस्थानचा प्रसिद्ध फलोदी सट्टा बाजाराने देशातील लोकसभा निवडणुकीबाबतचा अंदाज व्यक्त केलाय. तर या अंदाजानुसार PM नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात तिसऱ्यांदा भाजप सरकार येणार आहे. पण मग अशात भाजप प्रणित NDA 400 पारचा आकडा पार करणार का? तर मग याचबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. खरं तर निवडणुका असो, क्रिकेटचे सामने किंवा हवामान असो, राजस्थानचा प्रसिद्ध फलोदी सट्टा बाजार हा सर्वांवर अचूक अंदाज बांधण्याचा आत्तापर्यंतचा इतिहास त्यांचा राहिलेला आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकी संदर्भात सट्टेबाजीच्या बाजाराचा नवीनतम अंदाज हा काय तर आपण ते पाहूयात. खरं तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित NDAने 400 पारचा नारा हा दिलेला आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न ते. अशात यावरच आता फलोदी सट्टा बाजाराने अंदाज व्यक्त केलाय. तर यानुसार पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा अंदाज आहे. तर या निवडणुकीत भाजपाला 290 ते 300 जागा मिळतील असा सट्टा बाजाराने अंदाज लावलेला आहे. तर काँग्रेसला 40 ते 42 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसने 2019च्या निवडणुकीत 52 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला यंदा कमी जागा येण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये किती जागा येणार याबद्दल बोललो तर लोकसभेच्या जागांच्या बाबतीत सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशकडे सर्वांचं लक्ष लागू नये. कारण या राज्यातील निकाल केंद्रात कोणास सत्ता येते हे ठरवतो. ज्या सट्टेबाजीच्या बाजारानुसार पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये मतदानाची टक्केवारी ही कमी असूनही भाजपाला अजूनही 62 ते 65 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे एकूण पाहिलं तर भाजप 400 पारचा आकडा पार करू शकत नाही. परंतु तथापि भाजपाची सत्ता पुन्हा एकदा येईल असं काही अंदाज हा व्यक्त केला जातोय. मग अशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान हे होणार का हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. अशात तुम्हाला काय वाटते? तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर सोशल मीडियावर ऑल आयज ऑन रफा हा ट्रेंड सुरू आहे. मग अशात यामागील अर्थ काय त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.